हॅलो ऑल, कसे आहात सगळे? आज आपण आपल्या किचनमध्ये सोयाबीनचे कबाब बनवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने हे कबाब बनवता येतात आपल्याला, पण आणि खूप चवीला एकदम टेस्टी असतात. पूर्वतयारीमध्ये एक मोठी वाटी सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकळून घ्यायचे आहे आणि एक छोटी वाटी जे गावरानी चणे असतात ते आदल्या दिवशी भिजून आपल्याला दुसऱ्या दिवशी कुकरला 2 शिट्ट्या लावून शिजवून घ्यायचे आहे. आता चॉपरमध्ये हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये शिजवलेले जे आपले चणे आहेत ते आणि सोयाबीनच्या वड्या वाटून घ्यायच्या आहेत. मधून फिरवलेल्या या मिश्रणामध्ये आपल्याला चॉप केलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर जे स्क्रीनवर आपण बेसिक मसाले मेन्शन केले होते ते सगळे यामध्ये ॲड करायचे आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि बाइंडिंगसाठी आपण कॉर्नफ्लोअर आणि बेसन पीठ या दोन्ही गोष्टींचा उपयोग करणार आहोत. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर याचे कबाब किंवा टिक्की बनवायचे आहेत. मी इथे कबाब बनवलेले आहेत. कबाब बनवण्यासाठी तुम्ही सीख कबाबच्या सीख यूज करू शकता. माझ्याकडे सीख नव्हत्या, तर मी हे माझ्याकडे जे चॉपस्टिक होते त्याच्या सहाय्याने हे कबाब बनवलेले आहेत. आता हे तयार झालेले कबाब आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत. त्यासाठी आपण जाड रव्यामध्ये तिखट, मीठ, धने-जिऱ्याची पावडर टाकून मिक्स करून यामध्ये घोळवून फ्राय करणार आहोत. जर आपल्याला डीप फ्राय करायचे असेल तर त्यावेळेला आपण कॉर्नफ्लोअरची एक पातळ स्लरी तयार करून हे त्यामध्ये डीप करणार आणि त्यानंतर रव्यामध्ये घोळून फ्राय करणार. ते हे असे चटपटीत आणि खुसखुशीत कबाब सगळ्यांना आवडतील याची मला खात्री आहे. वेगवेगळ्या चटणीसोबत तुम्ही सर्व्ह करू शकता. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक यू सो मच फ्रेंड्स.